नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं सांडग्याचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हे सांडगे घेतलेले ते एक वाटी। तुम्ही तुमच्या म्हणजे जेवढी माणसं असतात त्याप्रमाणे तुम्ही थोडेसे कमी जास्त पण करू शकता। सांडगे कसे बनवायचे ह्याची रेसिपी पण अपलोड केलेली आहे। सांडग्याची चटणी, सांडग्याची सुकी भाजी अशा रेसिपी अपलोड केलेत। खूप जणांनी अशी कमेंट केली होती की सांडग्याचं गावच्या पद्धतीने कालवण बनवून दाखवा, तर तुम्हाला मी दाखवते। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल एकदम थोडंसं टाकायचं, एक छोटा चमचाभर टाकायचं। गरम झालेलं आहे बघा तेल, त्यात टाकायचं आपण हे सांडगे। सांडगे काय करायचे माहिती आहे का, एक 2 ते 3 मिनिट मीडियम गॅसवर ह्याला भाजून घ्यायचे। 2 ते 3 मिनिट बघा मीडियम गॅसवर मी भाजून घेतलेले आहेत। आता आपण ह्याला काढून घेऊया। सांडगे काढून घेतलेले आहेत, त्यामध्ये आता तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी बघा एकदम बारीक अशी आहे, मोहरी चांगली फुटून देऊया। मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे। छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचं, त्यात टाकायचं आपल्याला फोडणीमध्ये कढीपत्ता आणि एक मीडियम आकाराचा कांदा बघा एकदम बारीक कापून घेतलेला आहे। आता हा कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे, त्यात टाकायची थोडीशी एकदम हिंग पावडर, मिक्स करून घेऊया। हिंग पावडर टाकल्यानंतर मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे, एक गड्डी लसूण घेतलेला, एकदम छोटा होता, म्हणजे 7 ते 8 पाकळ्या असतील। आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा इंच आलं असं मी कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये। खोबरं एकदम हलकंसं होतं, जास्त नव्हतं घेतलेलं, एक छोटा तुकडा घेतला होता। तुम्हाला जर हवा असेल तर टाका, जरी नाही टाकलं तरी चालेल। पण जेव्हा आपण पातळ कालवण वगैरे करतो ना, त्याच्यामध्ये खोबरं जर टाकलं ना तर एकदम छान अशी चव येते, म्हणून टाकायचं। थोडंसं परतून घेतलेलं आहे, त्यात टाकूया आपण थोडीशी हळद। घरची हळद असल्यामुळे बघा कलर एकदम मस्त येतो। त्याला एक मिनिटभर मीडियम गॅसवर मी परतून घेते। परतून घेतलं आहे बघा मस्त असं। त्यात टाकणार एक छोट्या आकाराचं एक टोमॅटो, ते पण आपण ह्याच्यामध्ये 1 मिनिट ते 2 मिनिट परतून घ्यायचं। परतून घेतलेलं आहे बघा। गॅस करते आता बारीक। आता ह्याच्यामध्ये काय करूया आपण, मसाले टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये टाकायचं चवीप्रमाणे मीठ, सांडग्याला पण मीठ असतं हे लक्षात ठेवून मीठ टाकायचं। आणि ह्याच्यात टाकणार आपला कोल्हापुरी मसाला 1 चमचा घेतलेला आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। आता हे मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे, असं तेल सुटस तर चांगलं परतून घ्यायचं। गॅस मिडियम केलेला आहे। ह्याच्यात टाकणार आहे बघा 2 चमचे शेंगदाण्याचं कूट। आता हे पण ह्याच्यामध्ये ना 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर। ह्या चमच्याच्या मापानं 2 चमचे गच्च भरून शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं। आता हे सांडगे टाकायचे। सांडगे का नाही एकदम छान असे भाजून घ्यायचे। आता हे काय करणार आहे, गॅस बारीक करून 1 मिनिटभर ह्याच्यामध्ये परतणार आहे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला पाणी। आता तुम्हाला कालवण किती पाहिजे त्याप्रमाणे ह्यामध्ये पाणी टाकायचं। आणि हे जे पाणी मी टाकलेलं आहे ना, हे कोमट पाणी टाकलेलं आहे। साधं पाणी जरी टाकलं तरी चालेल आणि कोमट टाकलं तरी पण चालेल। 1 ग्लास ओतला होता बघा, ह्यात आपण अजून अर्धा ग्लास ओतूया पाणी, कारण ह्याला शिजायला पण पाणी लागतं। एवढं पातळ केलेलं आहे बघा। आता तुम्ही हे टाकलेला आहे कोल्हापुरी मसाला। खूप जण असे कमेंट करतात की आमच्याकडे कोल्हापुरी मसाला नसेल तर काय करायचं, तुमच्याकडे जो मसाला आहे तो टाकला तरी चालेल। मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। गॅस आहे मीडियम गॅसवर आता आपल्याला ह्याला शिजून द्यायचं आहे। मस्त असं शिजलेलं आहे बघा, मीडियम गॅसवर ठेवलं होतं। बारीक गॅसवर जरी ठेवलं तरी चालेल, घाई नसेल तर कधी पण कालवण ना बारीक गॅसवर ठेवायचे, कारण हा माझा मोठा बर्नेलचा गॅस आहे बघा। मस्त असं शिजलेलं आहे, छान होतं आणि चवीला पण छान होतं। खूप लोक असे बोलत होते मला की पातळ दाखवा, तर अशा पद्धतीनं। ह्यात कसं माहिती आहे का, आम्ही तर कधी शेंगदाण्याचं कूट पण नाही टाकत, असं पण केलं तरी पण छान लागतं। करून बघा अशा पद्धतीने, एकदम झटपट आणि चवीला 1 नंबर होईल। कोथिंबीर फक्त कुटून टाकायची थोड्याशा खोबऱ्याबरोबर, त्याची चव एकदम छान येते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।